नक्कीच आपण संदीप बघू शकतो की आज संपूर्ण जो शिवाजी पार्कचं मैदान आहे हा पूर्णपणे भगवामय झालेला आहे। आपण हा जो दुपारची परिस्थिती होती आता मात्र पूर्णपणे हा शिवाजी पार्कचं मैदानामधल्या सगळ्या खुर्च्या पूर्णपणे भरलेल्या आहेत। सगळ्या जणांची उत्सुकता फक्त आता राज ठाकरे कधीपर्यंत शिवतीर्थावरती येत आहेत आणि ते कधी संबोधतायत हे सगळं उत्सुकता आहे सगळ्यांना आज इथे लागलेली आहे। कारण राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत ते सगळं पाहणं गरजेचं आहे। मला सांगा की तुम्ही कुठून आलेलात? मी देवयानी चव्हाण, मी लालबागमधून आली, प्रभाग क्रमांक 203। सांगा आज तुम्हाला उत्सुकता आहे की राज ठाकरे काय बोलणार आहेत? राज ठाकरे काय बोलणार आहे ही उत्सुकता मला एकटीला नाही, पूर्ण महाराष्ट्राला याची नजर आहे। पूर्ण महाराष्ट्राची नजर आज शिवाजी पार्क मध्ये लाखोच्या जनतेने संख्येने इथे जनता उभारली आहे। आज जर आपल्याला ऍक्च्युली महाराष्ट्राची तुम्ही बघत ना की राजसत्ता जी आहे आणि राजकारण एवढं ढासळले, राजाला उत्सुकता लागलेली आहे। तुम्ही काय म्हणा, तुम्ही कुठून आला? मी धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे। आम्ही असंख्य कार्यकर्ते राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे। राजसाहेब बांधतील ते तोरण, बोलतील ते धोरण, हे आम्ही विचार घेऊन उद्यापासून धाराशिव जिल्ह्यात कामाला लागणार आहोत। राजसाहेब जे आदेश देतील त्या विचारानं आम्ही पक्षवाढीस उद्यापासून कार्य करू। तुम्ही सांगा की जर राज ठाकरे भाजप सोबत गेले, महायुतीत गेले तर तुम्ही काय तुमचा निर्णय असेल? आमचा निर्णय जे राजसाहेब सांगतील तो आमचा निर्णय राहणार, सर्व महाराष्ट्र सैनिकांचा निर्णय राहणार। कारण 18 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता हा फक्त राजसाहेबांचे आदेशच पाळतो, दुसरे कोणाचे आदेश पाळत नाही। तुम्ही सत्तेत जायला तयार आहात? नाही, राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच राहील। येणारे दिवस हे आमच्यासाठी चांगलेच राहतील। पण आतापर्यंत तुम्ही भाजपच्या विरोधात होता। जी बाजू चुकीची असेल त्याला विरोध राजसाहेबांनी नक्कीच केलेला आहे, जी चांगली बाजू तिचं अभिनंदन मी राजसाहेबांनी केलंय। त्याच्यामुळे राजसाहेब जो निर्णय घेतील तोच मान्य राहील। नक्कीच संदीप, आपण पाहिलं की सगळ्यांना उत्सुकता आहे राज ठाकरे काय निर्णय घेत आहेत, परंतु सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट मात्र आहे की महायुतीत जायला पाहिजे, सत्तेमध्ये आपण वाटेकरी व्हायला पाहिजेत। कारण गेले अनेक वर्ष फक्त आंदोलनं केली, विरोधामध्ये भूमिका घेतली, आता आपण सत्तेत जायला पाहिजे ही भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।